म्हटलं लय दिवस झाले म्हटलं आपण शेगावला जायला नाही म्हटलं गजानन महाराजचं दर्शन करायसाठी. मग आम्ही ना पोट्ट्याने प्लॅन बनवला. मग चाललो आम्ही शेगावले. तर आम्हाला जाणं होतं नांदुऱ्याहून ट्रेननं. आणि नांदुऱ्याच्या बाहेर दिसला आपल्याला स्कूटीवाला एक ऑटोला धक्का देताना. स्कूटीवाला काही नॉर्मल माणूस नव्हता, डायरेक्ट जिमवाला होता. जिमवाल्याचे विशेष गंभीर असता भाऊ. नांदुऱ्यामध्ये आल्यावर हमने बूट पाहिला तर बूट तर पुरा खराब झाला होता. जाऊ दे आता झाला तर झाला म्हटलं आता तिकीट घेऊ आपण पहिले काढून. मग तिकीट काढल्यावर सुमत्या म्हणे मी बी चाललो घरी. आमच्या 2 जण आले. मग गाडी नव्हती तर मग सुमत्यांना नांदुऱ्याला गेलो सोडून. तिकीटचं फक्त आम्ही 3 जणांना काढले. राहिला वैभ्याचा विषय तर वैभ्याचा रेल्वेचा माणूस आहे भाऊ. पण आज आम्हाला जाणं होतं मेमो मध्ये. मग रेल्वे मध्ये बसल्यावर मग निघलो आम्ही शेगावला जायसाठी. ट्रेन मध्ये वैभ्या कोणाला काय कथा सांगू राहिला काय माहिती. मग आलो होतो आम्ही शेगावच्या रेल्वे स्टेशनवर. मंदिराला तुम्ही एक तर पायदल बी जाऊ शकता, एक तर तुम्ही 10 रुपयामध्ये ऑटो करून बी जाऊ शकता. मग काय म्हटलं पायदल जाण्यापेक्षा म्हटलं 10 रुपये दिले ते म्हटलं बरं राहतं. हे आहे मंदिरात जायचं एंट्री गेट. मंदिरामध्ये आल्यावर पहिले तर ऋषाला फोन लावला की कुठे आहे तू. तर गडी तर गजानन महाराजच्या मंदिरामध्ये आपला सेवाधारी होता. ऋषाला भेटला घेतल्यावर म्हटलं चला म्हटलं चपला बुट ठेवून देऊन म्हटलं गजानन महाराजचं दर्शन करायला जाऊ. पण गजानन महाराजच्या मंदिरामध्ये व्हिडिओ काढणं काही चालतच नाही. मग गजानन महाराजचं दर्शन घेतल्यावर म्हटलं चला आता म्हटलं महाप्रसाद घेऊ आता. प्रसाद घेतल्यावर मग बाहेर बसल्यावर मग डिसिजन चालू होतं की आपल्याला किती वाजता जाणं आहे घरी. डिसिजन झाल्यावर म्हटलं चला पहिले फिरू आता. मंदिराच्या बाहेर आल्यावर मग पाहिले आम्ही नाही मनी बँक आणि हिची प्राइस होती बघ 200 रुपये. भटकत भाऊ आपल्यासाठी ट्रॅक्टर दिसले तर घेऊन घेतले बघ 2 ट्रॅक्टर. आणि जान म्हणे मला चष्मा घेणार म्हणे एकदा चष्मा सांग कसा दिसू राहिला. म्हटलं प्युअर म्हटलं गांधीजी. ज्यांचं डिसिजन चालू होतं 2 बगडे घेऊ की नाही घेऊ. मग काय शेवटी दोन्ही बी बगडे नाही घेतले. मग काय डबल ऑटो मध्ये बसलो. मग जाणं होतं आम्हाला रेल्वे स्टेशनवर. रेल्वे स्टेशनवर आल्यावर आमच्या गळ्याची ख्वाहिश होती की लिफ्ट मध्ये जायचं वदरे. मग काय म्हटलं बंदायचं मन आहे तर म्हटलं नाही थोडी म्हणायला पुरते. कोणाच्या इच्छेला आपण मारत नाही. अर्धा 1 घंटा वेट करल्यावर भाऊ आली आमची रेल्वे. चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.